हलक्यानं फक्त खेळून काढलंय. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय दोन या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. महत्वाचा सामना आहे. पराग शिंदेला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. त्याच्या समोर अभि. आतापर्यंत खूप चांगला खेळ दोघांचा राहिलाय. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. एका बाजूला विवेक आणि त्याच्या जोडीने स्ट्राईक एंड वरती अभि, बॉलिंग मार्क वरती पराग शिंदे. एव्हरग्रीन बॅकफूट वरती कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आपण पाहिला फ्लाईट झालाय आणि त्या फ्लाईट मुळे कुठेतरी बॅटरला बाउन्स जज करता आलं नाहीये. यावेळेस टॅप केलंय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. फटका चांगला होता परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागेल. बॉल पास करायचा, मॅच बॉल लगेचच पास करा. धावांचा विचार केला धावफलकावरती 3 धावा आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अजून एक चांगला बॉल, चेंडू खालीच राहिला आहे. काय षटक हाताळलंय अर्थातच पराग शिंदे, लेजंड ऑफ गेम. फक्त आणि फक्त 3 धावा मोक्याच्या क्षणामध्ये खर्च केल्यात. का सातत्याने मागच्या अनेक वर्षापासून मला या क्रिकेटमध्ये अर्थातच खूप अग्रगण्य स्थान आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने या मॅच मध्ये सुद्धा दिलंय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. आता अंधेरीमधील अजून एक सितारा दिवेश पारवेला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला अर्थातच युथ आयकॉन म्हणून सुद्धा अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्याची ओळख आहे दिवेश पारवे. हा हँडसम खेळाडू आहे परंतु मैदानामध्ये कामगिरी सुद्धा खूप चांगली राहिली आतापर्यंत. सुरुवात करा प्लीज. विकेट्स वरती चेंडू ट्रॅव्हल करायचं नाही ही सुद्धा सूचना पंच देत आहेत. दिवेश पारवे, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आयोजन नियोजन आपण पाहतोय ना. स्वप्नीलजी बामणे सर असतील, रोहनजी साळुंके, सचिनजी राजपूत या तिकडीने मात्र अप्रतिम असं आयोजन केलंय. आंबोली चषक आणि अर्थातच नो डाऊट दीपल शाह यांचं सुद्धा महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. एक अप्रतिम खेळाडू सोबत एक अप्रतिम आयोजक करते म्हणून सुद्धा या सर्वांची ओळख राहिली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता डाऊन द लेग साइड. आणि जे आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहेत ना ते आकर्षक चषक आता सध्या तुम्ही आपल्या मुख्य मंचावरती पाहत आहेत. याच ट्रॉफीसाठी आपण पाहिलं सकाळपासून द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आंबोली चषक मोठ्या अक्षरामध्ये आपण पाहतोय. बॅकफूटवरती पंच केलाय. कॅरमला जज केलं जात आहे तिथे. क्षेत्ररक्षक एका धाव्याने धावफलक 5 या स्कोर कार्ड वरती आहे. हलक्याने फक्त टॅप केलंय. एक धाव निश्चितच तिथे मिळेल. इथे मात्र वाईट बॉल येतोय. धावफलक 1 ने पुढे सरसावला जाणार आहे. धावांचा विचार केला 7 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र विवेक बॅक टू द पवेलियन जावं लागणार आहे. 7 वरती लागतोय पहिला महत्वाचा धक्का. 3 चेंडूचा केस झालाय. नेक्स्ट बॅटर रेडी राहायचंय. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅटर मनीषला इंट्रोड्यूस केलं गेलाय. न्यू मॅन मनीष. मनीषला जावं लागणार आहे बॅक टू द पवेलियन. धावांचा विचार केला धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका धावेने धावफलक 8 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल अजूनही दुसऱ्या ओव्हरचा बाकी आहे. धावांचा विचार केला 8 धावा धावफलकावरती. 4च्या सरासरीने धावा आल्यात. अजून एक चांगला बॉल सुरेश सरोज. पुन्हा एकदा लेग ब्रेक वाईड बॉलचे संकेत येत आहेत. धावफलक 9 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट केलं. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता कारण धावा नाही आहेत. त्या धावा कराव्या लागणार आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सिंगलने धावफलक 11 स्कोर कार्ड वर आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडले. 4 चेंडूचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड.
अजून एक लेग ब्रेक. धुंडो धुंडो रे साजना. चांगलं यष्टीरक्षण तिथे जावं लागणार आहे बॅटरला. 11 वरती तिसरा धक्का लागतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. सुरेश सरोजने काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 12. 12 ऑन द स्कोर कार्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 4च्या सरासरीने 12 धावा धावफलकावरती आहे. 3 गडी बाद झाल्यात एव्हीसीसी चेंबूर. इथून मात्र या षटकामध्ये 10-12 धावा तुम्हाला कराव्या लागणार आहेत मिनिमम, जर या मॅच मध्ये एका फायटिंग टोटल पर्यंत जरी तुम्हाला पोहोचायचं आहे. बॉलिंग मार्क वरती सध्या यशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. हॅट्रिक साठी आपण पाहतोय यश वरती बक्षिसांचा भडीमार केला जातोय. संदीप यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे तिथे गाईड केलं चेंडूला. एक धाव निश्चितच. 13 धावा आहेत, परंतु इथून आता गिअर बदलणं काळाची गरज आहे. सिंगल डबलने फारसं काही बदलणार नाहीये, कारण कमीत कमी 22-25 धावा तुम्हाला धावफलकावरती ठेवाव्या लागणार आहे. समोर एक बलाढ्य संघ ज्यांच्याकडे एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अभिकडे क्षमता आहे. प्रयत्न सुरू आहेत, परंतु ऐन वेळेवरती डिफेन्स केलाय. एक धाव निश्चितच मिळेल. यशचं कौतुक करावं लागणार आहे. संदीप दादा यांच्या माध्यमातून अजूनही ऑफर ओपन आहे. हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अजून एक चांगला बॉल बॅटरला फॉलो केलाय. प्रतीक थोडासा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबवणं गरजेचं होतं. 15 ऑन द स्कोर कार्ड. रिव्ह्यू घेतला गेलाय फिल्डिंग साठी. इथे मात्र पाहतोय रिव्ह्यू लॉस्ट आहे का बघावं लागणार आहे. रिव्ह्यू लॉस्ट म्हणजे चांगला सेव्ह तिथे. थोडंसं फंबल झालं, मिसकम्युनिकेशन झालं, परंतु रिझल्ट फिल्डिंग टीमच्या फेवरने येतोय. अभि शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 15 ऑन द स्कोर कार्ड. वाईड +1. धावफलकावरती 15 धावा आहेत. एका दुसरी बाउंड्री आली, धावफलक 20च्या वरती गेलं तर मॅच मध्ये वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 17 करेक्शन आपण करतोय, कारण वाईड +1 होतं. 17 धावा धावफलकावरती आहेत. ते मात्र वाईड बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे.
अजून एक वाईड बॉल आहे आणि धावफलक 19 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. अजून एक वाईड. प्रेशर 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 आणि प्रेशर मात्र भल्या भल्या खेळाडूला अर्थातच नतमस्तक करायला भाग पडतं. सध्या आपण जो प्रेशर गोलंदाजावरती पाहतोय त्याला ऍब्झॉर्ब करणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 20. इथे मात्र विकेट किपरला बदललं गेलंय. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी. वीस धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र पराग करतोय चुकी. गोळीच्या रफ्तारने दमदार असरदार रॅकिंग आंबोली चषकाचा चौकार 4. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 24. 4 बॉलचा खेळ झालाय. इथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. रनआउटच्या रूपामध्ये सुद्धा अभिला जावं लागतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अंपायर रिव्ह्यू आहे हा. एक धाव निश्चितच कंप्लीट होती है. 27 इज अ टार्गेट. 27 इज अ टार्गेट. जाऊया आपण मुख्य मंचावरती. काही महत्त्वाचे विशेष सन्मान आहेत. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मायाजी राजपूत मॅडम, मंडल महिला मोर्चा अध्यक्षा, यांच्या सत्कारासाठी मी विनंती करेल प्रसादजी कोरगावकर सर आपल्या सोबत आहेत आणि संजीव राजपूत सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण एक महत्त्वाचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती घेऊया.
ट्रिपल एस लाईव्हच्या टीमला सुद्धा विनंती आहे, कॅमेरा आपल्या मुख्य मंचावरती येऊ द्या. ट्रिपल एस लाईव्हच्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून संध्याकाळची आपण पाहिलं तर अर्थातच सत्रानंतर आता शेवटचा सत्र आहे, ऑलमोस्ट 12 वाजत आल्यात, परंतु ट्रिपल एस लाईव्हची टीम प्रेक्षणीय कामगिरी. मुख्य मंचावरती महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. मायाजी राजपूत मॅडमांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतोय. हा आदर सत्कार मुख्य मंचावरती आपण पाहताय. माया राजपूत मॅडमांचा विचार केला अर्थातच माया फाउंडेशनच्या त्या फाउंडर सुद्धा आहेत आणि त्यासोबतच अनेक समाजकारणाची कामं त्यांच्या माध्यमातून होतात. धन्यवाद मॅम. त्यानंतर मी विनंती करेल अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार सन्माननीय आदरणीय सचिनजी राजपूत सर सुद्धा आहेत, त्यांचा आपण आदर सत्कार घेऊयात. आणि त्यांच्या अगोदरच आपण पाहिलं तर अजून एक महत्त्वाचा सत्कार आहे, सीए सन्माननीय आदरणीय मिश्रा सर आपल्या सोबत आहेत, त्यांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतोय. सर्व आलेल्या मंडळींचा आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे आणि तीच आपण जोपासतोय. त्या पाठोपाठ आपण पाहिलं तर अर्थातच मनीजी लोढा सर उपलब्ध नाही आहेत, त्यांच्या बदली मी विनंती करेल प्रशांतजी चव्हाण सर प्लीज आपण या. प्रशांत चव्हाण सर प्लीज आपण यायचं आणि आदर सत्कार मनीजी लोढा सरांच्या वतीने आपण स्वीकारायचा आहे. किंवा एक प्रतिनिधी कोणी आला तरी चालेल. मनीजी लोढा सरांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती करतोय. ग्रेस युनायटेड डेव्हलपर्सच्या वतीने खूप सहकार्य राहिलंय. हा महत्वाचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार पाडतोय. मनीजी लोढा सर उपलब्ध नाहीये, त्यांच्या वतीने एक प्रतिनिधी. सत्तावीस धावांचा पाठलाग करायचा आहे. व्हेरी फर्स्ट बॉल टॅप केलाय, मनीष चेंडू खाली आहे, एक धाव रोखू शकत नाहीये. इथे मात्र ट्राय केलंय लॉंग स्ट्राइड दिवेश पारवे, परंतु त्यापेक्षाच अर्थातच त्याच उंच स्तराचं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. हलक्या त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, लेग ग्लान्स केलं होतं तिथे, बॅट फक्त ठेवली होती. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका धावेच्या जोरावर 2 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द एक साइड वाईड बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक 3 या स्कोर कार्ड वरती आहे. हलक्या हाताने फक्त प्लेस केले तिथे, एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. धावांचा विचार केला धावफलक 4 या स्कोर कार्ड वरती आहे. ते मात्र डॉट बॉल आहे. इथे फटका चांगला आहे, परंतु मनीष वॉट अ स्टॉप. एव्हीसीसी चेंबूर चांगला क्षेत्ररक्षणाचं उदाहरण आतापर्यंत सेट केलंय. 4 धावा धावफलकावरती आहेत.
27चा पाठलाग करायचा होता, म्हणजे अजूनही येणाऱ्या 18 मध्ये 23 ची गरज आहे. 23 स्टिल रिक्वायर्ड. स्पीडअप करायचंय थोडस. डाऊन द लेग साइड वाईड बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक 5 या स्कोर कार्ड वरती आहे. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट सुरेश सरोज. फक्त सिंगल मिळेल आणि धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, तिथे सुद्धा सिंगल मिळेल. धावांचा विचार केला धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा पुश करो खुश रहो सिंगल धावफलकावरती आणि धावफलक 8 या स्कोर कार्ड वरती आहे. 27चा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील झालाय. धावफलक चेस करताना आपण सार्थक स्वामी समर्थ अंधेरी या संघाला पाहतोय. समोर एव्हीसीसी चेंबूर असं आव्हान आहे. यावेळेस लेट कटचा फटका पाहायला मिळाला. दिवेश पारवे पूर्णपणे वेळ घेतला, त्याच्यानंतर त्यांना वाटलं की हा वाईड बॉल नाहीये, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. धावफलक 9 ऑन द स्कोर कार्ड. टॅप केलंय, एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका धावेच्या जोरावरती धावफलक 10 या स्कोर कार्ड वरती आहे. डबल डिजिट 10 ऑन द स्कोर कार्ड. 17ची गरज अजूनही आहे. जाऊया आपण मुख्य मंचावरती. काही आदर सत्कार अजूनही बाकी आहे. सन्मान आणि आदरणीय संतोजी राजपूत सर आपल्या सोबत आहेत. अर्थातच मंडळ महामंत्री आणि एक समाजसेवक म्हणून सुद्धा ज्यांची ओळख आहे. मी विनंती करेल आपण हा महत्वाचा आदर सत्कार घेऊया. सचिन सर आपल्या शुभ हस्ते आपण घेऊया. संतोजी राजपूत सर प्लीज आइए, इस आदर को स्वीकारिए. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे, क्षणचित्र आपण टिपायची आहेत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार करणं ही आपली प्रथा परंपरा संस्कृती आहे.
बॅकफूट वरती पंच केलंय, एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती आहेत. 27 पाठलाग करायचा आहे. सुरेश सरोज आणि दिवेश पारवी जोडी हळूवार रीतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करते, संयम दाखवते. संयम दाखवलाय पुन्हा एकदा सुरेश सरोज. खराब चेंडूची वाट बघितली जाते. अजून एक सिंगल, पेशन्स. 13 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा फ्रंट फूट डिफेन्स, सिंगल धाव नक्कीच मिळणार आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र दोन्ही बॅटर सध्या तरी फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. कोणत्याही मोहाला अजूनपर्यंत ते बळी पडत नाहीयेत, पेशन्स दाखवत आहेत आणि हेच खूप महत्वाचं आहे. 27 पाठलाग करायचं, ऑलमोस्ट एक चौकार एक्स्ट्रा आहे. इथे कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा ड्रिफ्ट झाला. सुरेश सरोज स्टंपिंगच्या रूपामध्ये बाद, महत्वाचा झटका गॉन. न्यू बॅटर आंबोली विभागातील सध्या आयोजककर्त्याच्या भूमिकेतून खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण रोहन साळुंकेला पाहतोय. रोहन वरती मोठी जबाबदारी आहे. धावांचा आलेख जर आपण पाहिला, 14 धावा धावफलकावरती आहेत. 8 मध्ये 13ची गरज आहे. एक चौकाराची मॅच आहे. समोर विवेकचं कौतुक करावं लागेल. सेट बॅटर सुरेश सरोजचं कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स केलं, थोडंसं मजबूर केलं, लालच दिली त्याला स्टेप आउट करण्याची आणि उर्वरित काम यष्टीरक्षकाने केलंय. 8 मध्ये 13ची गरज. रोहन साळुंके होम ग्राउंड वरती आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, स्टेप आउट, रन आउटची संधी. प्रयत्न केले होते, तिथे प्रयत्न केले होते. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. व्हेरी फर्स्ट बॉल वरती चान्स घेतला होता. 15 धावा धाव फलकावरती आहेत. बाराची गरज आहे, महत्वाचा बॉल आहे. इथे मात्र वाईट बॉल आहे. हलक्या हाताने दिवेश संयम दाखवतोय, संयम दाखवतोय. दहा धाव्यांची गरज अजूनही आहे. धावांचा विचार केला, 17 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला दिवेश, त्याच्या सोबतीने रोहन साळुंके. 10 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. आईगाव देवी चिंतामणी कल्याण. संदीपला आपण पाहतोय. 6 मध्ये 10ची गरज आहे. एका बाजूला लोकल बॉय नॉन स्ट्रायकर एंड वरती रोहन आणि त्याच्या जोडीने दिवेश आहे. आतापर्यंत दिवेशने संयम तर दाखवलाय, परंतु आता 6 मध्ये 10ची गरज अभि नाही तो कभी नाही. पूर्ण 1 वर्ष तुम्हाला पुन्हा एकदा क्रीडा स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे जर आज तुम्ही संधी गमावली. दोन्ही संघासाठी 6 बॉलचा खेळ खूप महत्वाचा आहे पुढे अग्रेसर होण्यासाठी. हलक्या हाताने आपण पाहिलं, संयम दाखवलाय तिथे. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे. धावांचा विचार केला, धावफलक 18 वर. 27 चा पाठलाग करायचा, 9ची गरज आहे.
टेप आउट, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. सॉफ्ट सिग्नल प्लीज. सॉफ्ट सिग्नल म्हणा सर, आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सॉफ्ट सिग्नल आउटचं आहे. सॉफ्ट सिग्नल आउटचं आहे. नॉट आउटचे संकेत येत आहेत. नो बॉल सुद्धा आहे. नॉट आउटचे संकेत आले आणि त्याच्यानंतर नो बॉल. नो बॉलचे सुद्धा संकेत आलेत. म्हणजे नो प्लस वन रिव्ह्यू घेतला कोणत्या कामासाठी होता आणि झालं काय, आणि हेच क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलंय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 मध्ये 7 ची गरज. पाच मध्ये 7. थोडस स्पीडअप करा. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. विवेक. 4 मध्ये 6 ची गरज आहे. इथे फटका चांगला, अर्थातच प्रयत्न होता, परंतु रोहनला जावं लागणार आहे. बॅक टू दी पवेलियन. बॅक टू दी पवेलियन. डायरेक्शन तर चांगली होती, परंतु एलिव्हेशन खूप जास्त मिळालं आणि त्याच्यामुळेच रोहन बाद. तीन मध्ये 6 ची गरज आहे. अमनकडे ती क्षमता, कॅलिबर, कुवत आहे, परंतु त्या क्षमतेचा वापर करावा लागणार आहे. इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. बॉल काउंट होईल.
2 मध्ये 5 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. लोकल बॉय प्रतीक वांगडला इथून मात्र हिरो बनण्याची संधी आहे. प्रतीकचं अर्थातच या क्रीडा नगरीवरती वेगळंच इतिहास सुद्धा राहिलाय. अनेक वेळा असे सामने त्याने जिंकवलेत. प्रतीक बघूया. स्टेप आउट केलंय. सिंगलचे प्रयत्न. प्रतीकने मात्र दिवेश वरती विश्वास दाखवलाय. सिंगलने मात्र अर्थातच धावफलक पुढे नेलाय. दिवेश पारवे 1 बॉल 4. अजून एक मॅच हाय व्होल्टेज. धडधड धडधड धडधड. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके कॉम्बॉक्स पर्यंत ऐकायला येत आहेत. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी आणि आंबोली चषकसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि दोन्ही खेळाडूंना एकमेकांना सांगावं लागणार आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उडान होती है. आणि यावेळेस दोन्ही संघांना स्वतःचे हौसले आकाशाच्या गगनाला मावतील असे ठेवावे लागणार आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऑलवेज स्माइलिंग दिवेश पारवे आणि समोर मात्र एक युवा खेळाडू आहे. प्रेशर 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 कुकरची सिटी आपण पाहतोय वाजते. एका बाजूला एकाला धावा रोखायच्या आहेत तर एकाला धावा ठोकायच्या आहेत. चला सुरुवात करायची. वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 मध्ये 4 ची गरज आहे. दिवेशने असे सामने अनेक वेळा जिंकवलेत. परंतु क्रिकेटमध्ये आपण इतिहासामध्ये काय केलं याला फारसं महत्व नाहीये. प्रत्येक वेळेस आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. एका बाजूला दिवेश, त्याच्या समोर आपण पाहतोय संदीप. 1 मध्ये 4 ची गरज आहे. शेवटचा बॉल. अभी नहीं तो कभी नहीं. स्टेप आउट केला. इनटू द गॅप. दिवेश पारवे. आंबोली चषक. आणि दिवेश सांगतोय ना थके पाव कभी ना कभी हिम्मत हारी है. देखे कई दौर मैंने और आज भी सफर जारी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रोहित कडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोहितलाच मी विनंती करेल मुख्य मंचावरती येऊन आपण त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायचं आहे आणि तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु एकदा प्रतीक वांगडसाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 2 बॉल 5 मध्ये स्ट्राईक एंड रोटेशन केलं आणि दिवेशच्या फळीतून तो चौकार आलाय. हाडलक अर्थातच खूप चांगली कामगिरी आपण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एबीसीसी चेंबूर आपण मॅच जरी गमावली असेल तरी मन तुम्ही मात्र आंबोलीकरांची जिंकली आहेत. एकदा एबीसीसी साठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल प्लेड. चला टॉस साठी अर्थातच यायचं लगेचच. अजून एक सन्मान आपण पाहतोय मुख्य मंचावरती. तो सन्मान आपण पार करूयात. मॅन ऑफ द मॅच साठी या लगेचच प्लीज. दिवेश. मुख्य मंचावरती आपण सन्मान पार करूयात. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सचिनजी राजपूत सर अर्थातच स्वागत करताय संतोष सरांचा. संतोष सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय. त्यासोबतच सन्माननीय आदरणीय सीए मिश्रा सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल. मॅन ऑफ द मॅच दिवेश पारवे. महत्वाचा टॉस आपण पाहतोय.